रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन यावर्षी ठप्प असल्याचं दिसून येत आहे। ताम्हणी घाट, आंबेनळी घाट आणि भोर घाटात कोसळलेल्या दरडींमुळे प्रशासनाने रस्ते बंद केलेले आहेत आणि यामुळे रायगडच्या पावसाळी पर्यटनावरती याचा मोठा परिणाम झालाय। रायगड आणि पुण्याला जोडणाऱ्या ताम्हणी घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे याचा थेट फटका आहे तो रायगड जिल्ह्यातल्या पावसाळी पर्यटनावर झालाय। कारण मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यातले अनेक रस्ते वाहून गेलेत आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये या पर्यटकांवर बंदी घालण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर सध्याची ही ताम्हाणे माणगाव रस्त्यावरची परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कारण रायगड जिल्ह्यातले आंबेनळी घाट असेल, ताम्हिणी असेल, भोर असेल या प्रमुख मार्गांवरचे जे पावसाळी पर्यटन आहे त्या पर्यटनावर बंदी घातलेली आहे। अतिउत्साही जे पर्यटक येत असतात त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हा जो उपाययोजना आहे ती रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण जर याचा विचार केला तर पर्यटकांनी या ठिकाणी येणं बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा फटका आहे तो हॉटेल व्यावसायिकांवर बसलाय। आपण जर ही परिस्थिती बघितलीत तर या मार्गावरचे अनेक हॉटेल आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत आणि त्यामुळे हे हॉटेल व्यावसायिक सध्या संकटात सापडलेले आहेत। आपण बघितलं तर पुढील आणखीन काही दिवस या संपूर्ण मार्गांवर आहे ती प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे पावसाळी पर्यटन आहे तो एकीकडे आपण बघितलं तर ठप्प अवस्थेत पडलेला पाहायला मिळतोय। मात्र पर्यटकांना आता हे पर्यटन आहे जे बंदी घातलेले जे पर्यटन आहेत ते कधी सुरू होत आहेत याची आतुरता लागलेली पाहायला मिळते। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। यंदा पावसानं